नमस्कार मंडळी, मनीषा's किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी अर्पिता घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी एक नवीन रेसिपी आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी मनीषा's किचनला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। चला रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण कलिंगडच्या सालापासून टूटी फ्रूटी बनवणार आहोत। सगळ्यात आधी धुवून घ्यायचे आहे साल, मग त्याचा जो ग्रीन कडक पार्ट असतो मागच्या बाजूचा तो पार्ट पिलरच्या मदतीने किंवा सुरीच्या मदतीने काढून घ्यायचा आहे। थोडंसं कठीण आहे काढायला, पण सुरीने निघून जाईल लवकर। अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे। या अगोदर खूप सारे मी वाळवण रेसिपीज चॅनलवरती अपलोड केलेले आहे। जर तुम्ही बघितले नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते देखील तुम्ही जाऊन बघू शकता। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी। वरच्या साईडचा जो लाल भाग असतो थोडासा तो देखील काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे बघू शकता तुम्ही कलिंगड साफ करून घ्यायचं आहे। सगळं साल काढून, साल जर निघत नसतील पिलरनी तर तुम्ही सुरीने देखील काढू शकता। बघू शकता सगळ्या कलिंगडचे साल काढून झालेले आहे। अशा प्रकारे आता मी छोटे छोटे पीसेस करत आहे। तुम्ही तुमच्यानुसार, तुम्हाला जर मोठे करायचे असेल तर तुम्ही मोठे देखील करू शकता, पण छोटे पीसेस केल्याने ते टूटी फुटी लवकर देखील वाळतं, जास्ती टाइम देखील जात नाही वाळायला, म्हणून मी छोटे पीसेस करत आहे। तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटे मोठे करू शकता। अशा प्रकारे सगळं कलिंगडचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे। हे टूटी फ्रूटी तुम्ही आईस्क्रीममध्ये, केकमध्ये, कपकेक्समध्ये, खूप साऱ्या गोड पदार्थांमध्ये वापरलं जातं। तुम्ही हे एकदाच खूप सारं बनवून वर्षभर स्टोर करू शकता। उन्हाळ्यामध्ये हे बनवलं तर तुम्ही वर्षभर तुम्हाला यूज करता येईल। अशा प्रकारे बघू शकता तुम्ही सगळ्या कलिंगडचे मी काप करत आहे, छोटे छोटे करत आहे। लहान मुलं हे गोड असतं म्हणून आवडीने खातात। बघू शकता तुम्ही सगळ्या कलिंगडचे काप करून झालेले आहे। अशा प्रकारे आता एक बाउलमध्ये मी ट्रान्सफर करत आहे ह्या कलिंगडच्या कापांना, पीसेसला। आता त्यामध्ये स्वच्छ पाणी घालून 2-3 पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे। काही घाण वगैरे कचरा वगैरे असेल तर निघून जाईल। बघू शकता कलिंगडचे पीसेस धुवून झालेले आहे 2-3 पाण्यामध्ये। अशा प्रकारे धुवून घ्यायचे आहे। आता एक भांडं घ्यायचं आहे, पातेलं किंवा काही पण घेऊ शकता तुम्ही। आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे 1 कप भरून आणि ते कलिंगडचे काप केलेले कलिंगड घालायचे आहे। आता हे गॅसवर ठेवून मीडियम फ्लेमवर 5-6 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। आपल्याला अर्ध कुक करायचं आहे आणि अर्ध कच्चं ठेवायचं आहे। ओव्हर कुक करायचं नाहीये, गाळ करायचं नाहीये। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला कुक करून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम ऑफ करायचा आहे। आता ह्या कुक केलेले कलिंगडचे तुकडे एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे, गाळणीमध्ये। त्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। आपल्याला पाणी लागणार नाहीये, पाणी काढून घ्यायचं आहे, पूर्ण त्याला ड्राय करायचं आहे। अशा प्रकारे बघू शकता तुम्ही। आता हे कलिंगड आपण वेगळ्या साईडला ठेवूया काप केलेले। आता परत त्याच भांड्यामध्ये थोडंसं 1 कप भरून पाणी घालायचं आहे आणि मी 3 टेबलस्पून साखर घालत आहे। तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्ती करू शकता जर तुम्ही कलिंगडचे क्वांटिटी वाढवली तर। अशा प्रकारे थोडंसं मिसळून घ्यायचं आहे। आता ते कलिंगडचे काप त्यामध्ये घालायचं आहे आणि स्लो फ्लेमवर 5 मिनटं कुक करायचं आहे, सगळं पाणी ड्राय होण्यापर्यंत। हे पाणी ड्राय झालं की आपलं टूटी फ्रूटी सुकण्यासाठी रेडी आहे। बघू शकता तुम्ही मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर खालीच, मग आता ते गॅसवर ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर 5 मिनटं कुक करायचं आहे। म्हणजे जेव्हा ते पाणी सगळं ॲब्झॉर्ब होईल तर ते आपण सुकायला टाकू शकतो। जर तुम्हाला जास्ती गॅस वेस्ट करायचा नसेल तर 5 मिनटं शिजवल्यानंतर तुम्ही हे, जर त्यामध्ये पाणी असेल, ड्राय झालं नसेल तर तुम्ही 1-2 तास ते फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता, म्हणजे ते ड्राय होईल। बघू शकता माझं ड्राय झालेलं आहे कलिंगडचे पीसेस। आता हे मी वाळवायला
एका प्लेटमध्ये काढत आहे। तुम्ही त्यामध्ये जर तुम्हाला कलरफुल बनवायचे असेल तर तुम्ही त्या साखर व पाण्यामध्ये कलर देखील मिसळू शकता। हे 1 दिवस पंख्याखाली किंवा उन्हामध्ये वाळवायचं आहे। अशा प्रकारे आपलं टूटी फ्रुटी रेडी आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। बाय बाय। थँक्यू।